नमस्कार, गुरु न्यूज मध्ये मी सुख तांबोळी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या ठळक बातम्या. 24 वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू. कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षेत गुणांची सवलत द्यावी. आता अहर्तेच्या आधारेच पदोन्नती होणार, शिक्षकांमध्ये घबराट. महाराष्ट्र शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन मुंबई येथे. ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांमधील पूर्ण प्राथमिक शिक्षकांना केंद्र शासनाच्या धर्तीवर चट्टोपाध्याय आयोगाच्या वेतन श्रेणी शिफारशीप्रमाणे निवड वेतन श्रेणी लागू करण्यात येते. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने निवड श्रेणीतील पात्र शिक्षकांना लाभ प्रदान करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. यामध्ये तब्बल 1464 शिक्षकांना या वेतन श्रेणीचा लाभ होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने नंदकुमार बेडसे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन राज्यातील कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षेत गुणांची सवलत देण्यात यावी असे सुचवण्यात आले. सदर परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता अनुसूचित जाती व जमाती, विमुक्त व भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय व दिव्यांग यांच्यासाठी 5% गुणांची सवलत म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी 55 गुणांची सवलत असणे आवश्यक आहे. तसेच माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना 15% गुणांची सवलत देण्यात येते म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी 45 गुणांची अट आवश्यक आहे अशी मागणी करण्यात आली. शिक्षक म्हणून सेवेत रुजू होण्याकरता पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अथवा सीटीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य असल्याचे न्यायालयीन निवड स्पष्ट असतानाही ही परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या अनेक शिक्षकांची विस्तार अधिकारीपदी पदोन्नतीच्या ज्येष्ठता यादीत निवड केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे आणि टीईटी सीटीईटी अर्थ लक्षात घेऊनच अंतिम सेवा ज्येष्ठता यादी तयार करून पदोन्नती दिली जाईल अशी हमी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे भव्य त्रैवार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषद मुंबई येथे होणार आहे. शुक्रवार दिनांक 6 मार्च 2016 रोजी भव्य त्रैवार्षिक अधिवेशन आहे शिवाजी पार्क मैदान, दादर या ठिकाणी. तसंच शिक्षण परिषद होणार आहे गुरुवार दिनांक 5 मार्च 2016 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई मंत्रालयासमोर. यामध्ये प्रमुख मागण्या आहेत: शिक्षण सेवक पद रद्द करा, सर्वांना जुनी पेन्शन लागू करा, सन 2013 पूर्वीच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता म्हणजे टीईटी परीक्षेतून सूट देण्यात यावी, राज्यातील सर्व शिक्षकांना 24 वर्षानंतर दिली जाणारी निवड श्रेणी सरसकट विनाअट देण्यात यावी आणि 15 मार्च 2024 ला संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. तसेच ऑनलाईन कामासाठी राज्यात एकच ऍप असावे, ही सर्व कामे महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच देण्यात यावी. केंद्र शाळेला डाटा एंट्री ऑपरेटर देण्यात यावा. नपा, मनपा, गट क, ड मधील शिक्षकाच्या वेतनाचे 100% अनुदान शासनाने द्यावे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती रद्द करण्याबाबत, आजारपणासाठी कॅशलेस आणि सर्व शिक्षकांना ही सुविधा लागू करावी. शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी आदी मागण्या या ठिकाणी उपस्थित करणार आहेत. तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने अधिवेशनास उपस्थित राहा, अशी शिक्षक संघाची वैभवशाली परंपरा जपा असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अध्यक्षांनी या ठिकाणी केलेले आहे. त्याचबरोबर सर्व शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया करताना 7वा टप्पा रद्द करावा. त्याऐवजी रिकाम्या जागी नवीन शिक्षकाची भरती करावी. आंतरजिल्हा बदल्या करण्यात याव्यात. 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांची बालवाटिका प्राथमिक शाळांना जोडण्यात यावी. शालेय परिसरातील शौचालय आणि मुतारी यांची स्वतंत्र यंत्रणेकडून करून घ्यावी स्वच्छता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेत वाढती अनेकविध अभियाने उपक्रम कमी करावीत अशा अनेक मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने नंदकुमार बेडसे यांना शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षेत गुणांची सवलत द्यावी अशी अट मांडण्यात आलेली आहे. शिक्षकांच्या वयाचा, मानसिकतेचा, अभ्यासक्रमाचा विचार करून उत्तीर्ण होण्यास 15% गुणांची सवलत देण्यात यावी. म्हणजे सीटीईटी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान 25%
गुण देण्यात यावे अशी सवलत दिल्यास कार्यरत शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण करू शकतील आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा परिषद पुणेचे अध्यक्ष बेडसे यांच्या समेत चर्चा करण्यात आली असून उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आलेले आहे. सदर शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज बराटे, अलिबाग शिक्षक पेढीचे विद्यमान चेअरमन निलेश साळवी, शिक्षक परिषदेचे मुरुड तालुका उपाध्यक्ष हेमकांत गोयजी यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षकांना 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात आलेला आहे. या शिक्षकांना 24 वर्षाच्या अहर्तकारी सेवेनंतरचा निवड श्रेणी लाभ मंजूर करण्याबाबतचा आदेश स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे. निवड श्रेणीचा लाभ जिल्हा परिषद नाशिकचे सन 2024 मध्ये प्रथम टप्प्यात 2325 शिक्षकांना हा लाभ प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर आता द्वितीय टप्प्यात 1464 शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करून शिक्षकाच्या दीर्घकालीन प्रलंबित मागणीची प्रभावी पूर्तता करण्यात या ठिकाणी आलेली आहे. वैष्णव वरिष्ठ सहाय्यक सलीम पटेल, कनिष्ठ सहाय्यक रोहित शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन पवार आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराळे यांच्याही या कार्यात सहभाग लाभलेला आहे. आता यानंतर आपण इथंच थांबूया. ऐकत रहा प्रत्येक रविवारी गुरु न्यूज.